सन्मान्य व्यासपीठावर जमलेल्या माझ्या सहकारी मार्गदर्शक आणि इथे जमलेल्या महिला वर्ग आणि 6 गावातील नागरिक सर्वांनाच या जनजागृती कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एकतर कोरो म्हणून आज मला इथे माझं मत मांडण्याचा मला योग आला, त्याबद्दल मी धन्यवादच देतो. मीनाक्षताईंनी बऱ्यापैकी आपल्याला ज्या काही संस्था म्हणून आणि कोरो म्हणून ज्या काही गावामध्ये काही काम करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली आहे. गावाचा शाश्वत विकास होण्यासाठी पाण्याची खूप गरज असते आणि जिथं पाणी आहे त्या ठिकाणी त्या भागाचा विकास झालेला आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रामधल्या पुण्यापासून पुढे नागपूरचा भाग, सांगली भाग, या भागामध्ये पाण्याचं नद्या पण आहेत आणि पावसाचं पण प्रमाण आहे. त्या ठिकाणी सदन भाग म्हणून ओळखला जातो. परंतु आपल्याकडे इकडे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं प्रमाणही कमी आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापनही तितकंसं झालेलं नाही. त्यामुळे या बऱ्याच ठिकाणी जो आर्थिक विकास आहे, जो शेतीचा विकास आहे, तो झालेला दिसत नाहीये. मला कोरोच्या अनुषंगानं ही जी पाणी प्रक्रिया 2016 पासून पश्चिम महाराष्ट्रातल्या मान तालुक्यामध्ये कोरोच्या माध्यमातून सुरुवात झाली. ज्या ठिकाणी पाण्याचा जिथे टँकर लागलेले असतात अशा ठिकाणी जिथे पाऊसच पडलेला नाही, 6-7 वर्ष सलग टँकर लागलेल्या गावामध्ये आम्ही पाणी व्यवस्थापनाची सुरुवात केली. लोकांचा सहभाग तितकासा मिळत नव्हता, परंतु लोकांना हे कळलं की पाण्यासाठी आपण जे स्थलांतर होतंय ते रोखायचं असेल तर पाणी व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि त्या माध्यमातून आम्ही कोरोच्या माध्यमातून स्थानिक संस्था आणि लोक पुढाकार घेऊन ज्या वेळेला आम्ही 2016 पासून मान तालुक्यामधल्या गावामध्ये पाणी व्यवस्थापनाचं काम सुरुवात केलं, त्यावेळेला तिथल्या लोकांच्या पूर्ण सहकार्यानेच आम्ही गावातल्या पूर्ण भागाचा सर्वे करून नेमकं इथली परिस्थिती काय, तिथले काय प्रश्न आहेत, पाणी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय करायचं, या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करून टोटल गावाचा आम्ही जसा एक्सरे करतो त्या पद्धतीनं गावाचा पूर्ण माता टू पायता म्हणजे पूर्ण जिथे पाऊस माथ्याला पडतो म्हणजे डोंगरा भागापासून ते तळाच्या लास्ट पर्यंत पाणलोट क्षेत्राचा पूर्ण अभ्यास केला. आणि या अभ्यासाच्या अनुषंगाने खडकाचा अभ्यास केला. तिथे पाणी रिचार्ज झोन, डिचार्ज झोन आम्ही तपासले. त्या गावाचा जल आराखडे कसे तयार करता येतील, कारण पाणी नेमकं कुठं अडवलं पाहिजे याचे जर शास्त्रीय अभ्यास जर केला तरच आपल्याला ते नेमकं जलसंधारणाची कामं करता येतील. किंवा आपण जसं म्हणतो ना, जर हात फ्रॅक्चर झाला असेल तर पायाला बँडेज करून चालणार नाही, तशी परिस्थिती न करता जिथे पाणी अडवलं जाईल, जिथे पाणी जमिनीमध्ये मुरलं जाईल त्या ठिकाणी जर पाण्याचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्या गावाला, त्या विभागाला फायदा होईल असं आम्हाला वाटलं. आणि तिथूनच आम्ही त्या मान तालुक्यातून परतवडी हे पहिलं गाव घेतलं होतं आम्ही, जिथून आम्ही जवळपास 31 गावामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करून टँकर मुक्त करण्याचं काम केलं. हाच प्रयोग आम्ही आता उर्वरित महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. या विभागामध्ये मीनाक्षताई बिराजदार यांच्या एकात्मिक ग्रामीण कृषी संस्थेमार्फत आम्ही हा इकडे येण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला देखील इकडे अनुभव नव्हता, परंतु इथली परिस्थिती वेगळी आहे. इथला जो भौगोलिक जो रचना आहे ती पण वेगळी आहे. तर त्यानुसार इथे काय करता येईल, आम्ही गेले वर्षभर फक्त तुमच्या बरोबर आम्ही संवाद करतोय. काही लोकांच्या अशा पण प्रतिक्रिया आल्या की फक्त मीटिंग होत आहेत परंतु दुसरे काही कृतीच्या लेवल होत नाही. परंतु आपण जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलचं सोल्युशन निघणार नाही. पहिला अभ्यास करायला पाहिजे. लोकांना पाण्याची नेमकी परिस्थिती काय आहे, काय गरज आहे, आपल्याला पाण्याची किती गरज आहे, आपल्या गावामध्ये असणारं पाणी आणि लागणारं पाणी, त्याच्यामध्ये पडणारं पाणी, याचा जोपर्यंत ताळेबंद आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्याला गावाची गरज काय. पाण्यामुळे होणारे सगळे जे पाण्याला जोडून येणाऱ्या ज्या समस्या आहेत, फक्त त्याचं मूळ पाणी आहे. जर आपल्या इथं संपत्ती, पाण्याला आपण संपत्ती मानत नाही, तर पाणी हीच संपत्ती, खरी संपत्ती असं आम्हाला वाटतंय. कारण जर पाणीच नसेल तर त्या ठिकाणी आपण जे काय आपण प्रॉपर्टी तयार करतो त्याला काही अर्थ राहत नाही असं आम्हाला वाटतं. आणि हे लोकांच्या सहभागातूनच का करावं, लोकांनी त्याची पुढाकार का घ्यावा, तर ज्याची गरज आहे त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग करायला पाहिजेत. कारण जर आपल्याला विनासहाय्य जर मिळणारी गोष्ट असेल तर त्याचं महत्व राहत नाही, तर ते कसंही वापरलं जाईल. जर टँकरने पाणी किंवा तुम्हाला जर एका शासनाने जर पाणी जर उपलब्ध करून दिलं
भरपूर मुबलक पाणी उपलब्ध करून दिलं तर त्याचा वापर कसाही होतो. तर तेच आपल्या लोकांनी पाणी व्यवस्थापनामध्ये जसा महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये जास्त आहे. घरातल्या पाण्याचं जसं महिला व्यवस्थापन करतात तसंच त्यांनी गावातल्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन करावं. म्हणून महिला पुढाकारानं आम्ही याच्यामध्ये महिलांचं नेतृत्व घडवण्याचं काम आम्ही जास्तीत जास्त करत असतो. गावातल्या जसे सांडपाण्यापासून पुनर्वापर करता येतो, परसबागा निर्मिती करता येते, शोषखड्ड्याच्या माध्यमातून पाण्याचा थेंब आणि थेंब जमिनीमध्ये मुरवता येतो. जितकं आपल्याला पाणी जमिनीमध्ये मुरवता येईल तेवढं मुरवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. भविष्यात आपल्याला आता जे पाणी आपण वापरतोय हे भविष्यातलं आत्ताचं पाणी नाहीये, हे हजारो वर्षापूर्वीचं पाणी आपण वापरतोय. हे आपल्या वाडवडिलांनी जे पाणी साठवून ठेवलेलं पाणी वापरतोय. आतापासून जर आपण पाण्याचं व्यवस्थापन नाही केलं तर भविष्यात आपली जी मुलं आहेत ती ह्या ठिकाणी राहतील की नाही ही शाश्वती नाहीये. आपल्याला खूप गांभीर्यानं पाण्याचा विचार करायला लागेल, कारण भविष्यात जसं महायुद्ध झाली, 2 महायुद्ध झाली तर 3रं महायुद्ध पाण्यासाठी पण होऊ शकतं. इतकी भयानक परिस्थिती आता पाण्याबद्दल उद्भवते. त्याबद्दल लोकांनी हा विषय महत्वाचा आहे समजून पाणी व्यवस्थापनामध्ये महिला पुरुषांनी गावच्या सगळ्या समितीने ग्रामपंचायतीने याच्यामध्ये लक्ष घालून पाणी व्यवस्थापनासाठी खूप मोलाचं सहकार्य करायला पाहिजे. आणि जितकं पाणी आपल्याला साठवता येईल जमिनीच्या पोटामध्ये तेवढं साठवण्याचा प्रयत्न केला तरच आपली पुढची पिढी या ठिकाणी राहू शकेल असं मला वाटतंय, आमच्या संस्थेला वाटतंय. पाण्याचा वापर हा खूप महिला करत असतात. महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढावा, महिलांनी त्याच्यातली व्यवस्थापनाची भूमिका आणि त्याच्यातलं नेतृत्व करावं. म्हणून गेली जवळपास 7-8 वर्षे आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यातूनच महिला पुढे येताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रामधून अशा काही महिला पुढे आलेल्या आहेत ज्यांनी पुढाकार घेऊन पाण्याचं व्यवस्थापन त्यांच्या घराबाहेर पडून आपल्या गावाच्या पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका केली. अशा महिलांचा देखील आम्ही जलनायिका म्हणून काही पुस्तकाच्या रूपात आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि शासनाबरोबर राहून, शासनाच्या सोबत राहून, शासनाच्या योजनाला घेऊन, शासनाच्या पॉलिसीला घेऊन गावचे जे विकास आराखडे आम्ही तयार करतो, गावचे जे डीपीआर तयार करतो की नेमके पाण्याची कुठं हे करावं लागतात, कुठे काम करावं लागतं, नाला बंदिस्त असेल, सीसीडी असेल, डीप सीसीडी असेल, हे जे कुठं कुठं कामं करायचे ते आम्ही ज्या वेळेला ग्रामपंचायतीचे जे आराखडे तयार होतात, डीपीआर तयार होतात त्याच्यामध्ये समाविष्ट करावे अशी आमची पूर्ण मागणी आहे, संस्थेची मागणी आहे. आणि हे केलेलं आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आम्ही हे करून दाखवलेलं आहे. हाच प्रयोग आपण ह्या ठिकाणी सुद्धा करणार आहोत. पुढील 2 वर्षाच्या अनुषंगाने मी हे सांगू इच्छितो की इथली ग्रामपंचायत खूपच, या 2-3 ग्रामपंचायतीचा माझा आता दोन वेळेला माझ्या व्हिजिट झाले येते. ग्रामपंचायतीचा खूप चांगला सहकार्य आहे. लोकांची अजून तितकीशी समज वाढली नाही, परंतु लोकांनी समज वाढवावी यासाठी आपण वेळोवेळी त्यांच्याबरोबर संवाद बैठका करत आहोत. परंतु या संवाद बैठकीतून लोकांना पाण्याचं महत्व कळलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या पुढाकार वाढवला पाहिजेत. ग्रामपंचायतीच्या सोबत ग्रामपंचायत ही फक्त त्यांच्या लेवलवर काम करतील असं नाहीये, परंतु तुमचंही काहीतरी महत्वाचं काम आहे, तुम्ही सुद्धा ते त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये महत्वाची भूमिका केली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पुढच्या येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये नेमकं गावाचा डीपीआर तयार होईल आणि तो विकास आराखड्यामध्ये समाविष्ट कसा करता येईल आणि जलसंधारणाची आणि मृदसंधारणाची कामं आपल्याला करून गाव पाणीदार कसं करता येईल, गावात आता लागणारे टँकर किंवा जी टंचाई आहे ती कशी कमी करता येईल आणि शाश्वत विकासाकडे गावाला कसं घेऊन जाता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मी आजच दैनिक लोकमत वाचत होतो, त्यावेळेला जळगाव जिल्ह्यातल्या आपल्या या इथे 27 गावांना टँकर चालू केल्याची आज बातमी आलेली आहे. आज जर तुम्ही वाचला असाल तर म्हणजे ही परिस्थिती आपल्या गावापर्यंत यायला जास्त वेळ लागणार नाही. पाण्याचं व्यवस्थापन, पाणी तुम्ही एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करा, पाण्याचा वापर योग्य करा. जे पाणी असं उघड्यावर सोडलं जातं ते तुम्ही जमिनीत मिळवण्याचा प्रयत्न करा. ह्या जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो, तुमच्याबरोबर आम्ही सतत संवादाच्या भूमिकेमध्ये असू, परंतु जसं मीनाक्षीताई म्हटल्या तसं कृतीच्या लेवलवर हे तुम्हीच करायला पाहिजेत, कारण हे काम तुमचं आहे, तुमच्या गावाचं आहे, तुमच्या विभागाचं आहे, तुमच्या घरचं आहे. त्याच्यामुळे कृती ही तुम्हाला करावी लागणार आहे. तुम्हाला कोणीही इथं आणून देणार नाही. ज्या योजना येतील त्या सरकारी योजना असतील, परंतु काही लोकसहभागातून सुद्धा योजना करावी लागतील. जसे वनराई बंधारे वगैरे ज्या ठिकाणी सरकार पोहोचत नाही त्या ठिकाणी लोकसहभागातून कामं करावी लागतील. आणि ते हे काम माझं आहे हे समजून पाणी व्यवस्थापनेमध्ये सर्वांनीच सहभाग करावा. आणि पाण्याचं जे पाण्यापासून ज्या होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याला पूर्ण विराम देण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं
प्रयत्न करूया. एवढंच बोलेल, एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद.